स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये। मित्रांनो राहुरीला आलेलं आहे, पप्पाचं काम होतं त्याच्यामुळं कसं इथं सावलीत गाडी लावली, इथं थांबलो म्हणलं एका पप्पा आले त्यांचं काम होतं काय घ्यायचं, त्यांना फॉर्म घ्यायचा होता। ह्या बघा ही आडवी पेठ आहे राहुरीची आणि इथं दुकानं लावलेले मित्रांनो, मोठे कॉम्प्लेक्स आहे मित्रांनो 2-3। ह्या बघा इकडं वर त्यांची सोसायटी आहे बँकेच्या वर। 5-10 मिनटं पूर्वी आलं मित्रांनो, ते गेले होते। इथं गाडीला लावायला जागाच नव्हती सावली, त्याच्यामुळे इथं दुकानाच्या पुढंच लावले। बघा पुस्तकाचं दुकान आहे इथं, लहान बाळाचं कपड्याचं दुकान आहे। तर आले ते आता मग निघायचंच होतं वळणला। ह्या बघा आधी इकडं काहीच नव्हतं मित्रांनो, इकडं सर्व आपले वस्ते होतं मित्रांनो, घरं दिसतात ना, सर्व हे घरे होतं आपलेच घरे होतं सर्वांचे, आदिवासी समाजात म्हणजे आमचेच घरं होते। आता ते सर्व घरं उठवून दिले, मोठमोठ्याला बिल्डिंगी बांधल्या आहे। बघा ते पलीकडे एक कॉम्प्लेक्स आहे, इथं एक कॉम्प्लेक्स आहे, एक मोठं एक आहे समोर देखील, इकडं आडवी पेठ आहे। तर चला मित्रांनो निघू मग, आता बघू कुठं जायचं आहे कुठं नाही। बघा मित्रांनो आता तिकडून आलो, राहुरी त्या पेठमधून आलो, त्यांची सोसायटीमध्ये काम होतं ते उरकून आलो ना, आता इकडं पोलीस स्टेशनमध्ये आलो। ह्या बघा मित्रांनो राहुरीचं पोलीस स्टेशन आहे आमच्या तालुक्या ठिकाणचं। ह्या बघा हे पोलीस स्टेशन आहे आणि विषय असा आहे का त्यांना आहे ना त्यांच्या काही काम असतं, स्टॅम्प घ्यायचं होतं ना, त्याच्यामुळे इकडे यावं लागलं। ह्या बघा इकडं अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय राहुरी आहे आणि इथं धान्य वगैरेचं ते नाही असतात का, रेशन वगैरेच्या गाड्या इथून ट्रान्सफर होते। यावं शासकीय गोदाम आहे मित्रांनो, 2-3 गोदाम, याच्या पलीकडं देखील गोदाम आहे बरं का। आता बघू इकडे आहे ना स्टॅम्प भेटतात, या पलीकडे ना स्टॅम्प भेटतात तिथं। आधी त्या तिकडं होतं बरं का, ती निळ्या कलरची गाडी दिसली त्याच्या समोर होतं, पण आता इकडं घेतलं आहे। ह्या बघा पोलीस गाडी इथं उभीच आहे काय, आम्ही तिथं गाडी लावली साईडला, म्हणलं तेव्हा तिथं गाडी लावली, इकडे चक्कर मारावं म्हटलं आहे का नाही। हा का पोलीस स्टेशन इथं काही यायला पण बरं नाही वाटत बरं का, शक्यतो येतच नाही आम्ही, आणि आज यावं लागल्यावर धान्याच्या गाड्या या थोडा वेळ थांबू, त्यांचं झालं ना तर निघावंच लागेल आपल्याला। वळणला जायचं आहे मित्रांनो, अजून कसं वळणला पण काम आहे आपलं, तेवढं उरकून मग जाऊ घरी। नेमकं गवंडी आलेत आज कामाला, त्यांना स्टील लागत आहे, स्टील घ्यायचं आहे अजून। मित्रांनो वळणला आलो आता, कसं तिथलं काम उरकलं त्या पोलीस स्टेशनमधलं, ते काही स्टॅम्प वगैरे घ्यायचा होता आणि ते घेतलं आणि वळणला आलो। अजून टोपी वगैरे नाही काढलं मित्रांनो। ह्या बघा आपल्याला हे बँकेचं पुस्तक घ्यायचं होतं त्यांचं, हे लागतच तिथं। कसं आहे आता हे सामान घ्यायचं म्हटल्यावर जवळ पैसे पाहिजे ना मित्रांनो, त्याच्यासाठी मग वळणला आलो। ते थांबले बँकेमध्येच, मग पुस्तक घेऊन येतो आपण जाऊ आता बँकेकडं। चला मग निघू, गरमत आहे घरामध्ये पण भरपूर। गावात आलो मित्रांनो, गावात बँकेत त्यांच्याकडे ते दिलं पुस्तक आणि मी इथं थांबलो सावलेल्या दुकानामध्ये। या दुकानात मित्रांनो वळणचे आहे ना, वळणचं दुकान मित्रांनो हे लहानपणापासून म्हणजे एकदम छोटा होता तोपर्यंत, तेव्हापासून येतो या दुकानामध्ये। आधी तिकडं राहिलं होतं बरं का, ते टेम्पो दिसतो ना तुम्हाला, सरळ तिकडं राहायचो। मग शाळेत गेलो नंतर, ती गाडी उभी आहे ना तिथंच बँक आहे। ह्या इथं सावलीत उभं राहिलं कसं ऊन लय लागतं, जाऊन इथंच थांबा। बघा इकडं मारुतीचं मंदिर आहे गावातलं, स्टोअर सगळं हे नवीन गाडी झालेली। बघू आता सोसायटी इथंच आहे, वर ग्रामपंचायत ही समोरच। कसं आहे गावातच येतं ना पुरण, गावाच्या बाहेर थोडे म्हणजे या रोडने मध्ये गेलं ना तिकडं आपली शाळा आहे। बघू आता यांना किती टाईम लागतो मग निघूच घरी। मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या मागं किती अंधार आहे, दुपारच्या टायमिंगला घरी आलो मित्रांनो। वळणचं काम आवरलं मित्रांनो ते बँकेचं, आणि थोडं काम होतं पप्पाचं शाळेत, मग शाळेत गेलो, ते काम केलं मित्रांनो। मग घरी आलो, कसं मग घरी पण आपले गवंडे यायला होते मित्रांनो। आणि कसं ह्या बघा सगळं हे वरचं ना काढून टाकले मित्रांनो, ते पत्रे होते ना ते विटा ह्या बघा इथं बल्ब होता मित्रांनो, तो पण काढला। त्याच्यामुळे आहे ना आज मला आहे ना अंधारातच शूट करावं लागू राहिलं बरं का, संध्याकाळच्या टायमिंगला, आणि उशीरच झाला। चांद बघा
चांदो मामा बघा किती मस्त दिसतंय मित्रांनो. मोकळं मोकळं आबळ आहे मित्रांनो चांदण्याचं. एकदम छान वाटतंय. हे बघा काही इटा निघल्या इथल्या, काही तिथं रचून ठेवल्या काही, आणि ह्या बघा इकडं इकडं गंज घातलं मित्रांनो इटाचं. आणि ह्या बघा सगळं सामान बाहेर काढून ठेवलंय. जे इथं आपलं टेरेसच्या खोलीत ठेवलं होतं ना, ह्या बघा फॅन, हे आपलं हांडे ठेवायचं पाण्याचं नाही का, हे बघा कपडे पण इकडे ठेवलेत. आणि थोडं पाणी मारून घेतलं इथं न, इतकी धूळ बसेल होती ना. मग काय केलं, पाठीमागं पाणी मारतच होतो. मग इथून पाईप वर घेतला, इथून असं पाईप घेतलं वर आणि इथून मारून टाकले. हे बघा इथला पाठीमागचा पण बल काढून टाकलाय, दोन्ही बल काढले. हे बघा आता इथं कॉलम वगैरे टाकायला त्याला, ते पण गवंड्याचं लय अवघड आहे मित्रांनो. त्यांच्यानुसारच काम करायला पाहतात आणि पैसे पण भरपूर घेतात बरं का आपल्याकडून. लय त्रास देतात मित्रांनो गवंडी पण. बेकार असं ज्याचं घरचं काम चालू असतं ना, त्यालाच माहीत असतं मित्रांनो. याचं पत्र इकडं टाकून दिले बरं का खाली. आता दिसायचे का नाही दिसणार मित्रांनो तुम्हाला, ते तिकडे हे एकदम अंधार त्याच्यामुळं काय दिसणार मित्रांनो. तर जाऊ द्या मित्रांनो, तुम्हाला उद्या तर दाखवेनच मी पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. मला तुमची एक कमेंट व तुमचा एक लाईक सबस्क्राईब जर वाढला ना, मला उत्साह वाटतो अजून का आपली मेहनत चांगल्या दिशेला चालली आहे मित्रांनो. खरंच आनंद होतो मित्रांनो. एक जरी कमेंट आली ना मन प्रसन्न होतं. तर ते जाऊ द्या मित्रांनो, अजून जेवण बाकी आहे मित्रांनो माझं. तुम्ही पण जेवण वगैरे करा मस्त. जेवण करून आराम करा मित्रांनो. तुम्ही पण काम करून दमले असताल आहे की नाही. तर सर्वांना जय आदिवासी मित्रांनो. आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. सर्वांना शुभ रात्र मित्रांनो.